आज अतिशय महत्त्वाचा दिवस. कालचा हा सोलापूरमध्ये बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 135वी जयंती फार आगळ्या वेगळ्या पद्धतीमध्ये अनेक वर्षापासून आपण सोलापूरमध्ये मानवत असता. फार मोठा आदर्श तो आपण सर्वांना देत असता. आणि जयंतीचं वैशिष्ट्य असं संपूर्ण शहराच्या वतीने शहरातील अनेक वस्त्या, अनेक मोहल्ल्यामधून, अनेक विभागातून सर्व आपला समाज आणि इतर समाजही एकत्र येऊन ह्या जयंतीला फारच आदराने, पूज्य भावनेने साजरा करतो. तो आपल्यामध्ये फार मोठा उत्सव आहे. जे काही आज आपण आहोत, जी काही प्रगती आपली दिसते आहे, ती केवळ बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दूरदृष्टीने आणि त्यांच्याच संकल्पाप्रमाणे आज आपला समाज घडलेला आहे. जो बाबासाहेबांनी आपल्याला बुद्ध दिला, अनंत उपकार आपल्यावर केले. फार वाईट अशा जुन्या चालीरीतीतून, जुन्या आपल्याला त्या अंधकारातून बाबासाहेबांनी दूर काढलं आणि प्रचंड उपकार बाबासाहेबांनी आपल्यावर केला. आपल्यामध्ये ज्ञानाची ज्योत बाबासाहेबांनी चेतवली, आपली प्रज्ञा जागृत केली, कॉन्फिडन्स जागृत केला, श्रद्धा जागृत केली. आणि जो मंत्र बाबासाहेबांनी आपणास दिला, तुमचा उद्धार तुम्हीच करू शकता, शिका, शिक्षणाने उद्धार होईल, संघटित व्हा आणि अन्यायाप्रती संघर्षही करा, न्यायासाठी जगत राहा आणि आपला स्वतःचा स्वाभिमान वाढवा. तर आपण कमी नाहीत, मोठा उच्च असं मानवी जीवन आपणास लाभलं. मनुष्य म्हणून जन्म घेणेच हे फार फार मोठी पुण्यपारमिता असते. ही अनेक जीवसत्व या सृष्टीमध्ये आहेत, असंख्य जीवसत्व आहेत, परंतु माणूस हा सर्वश्रेष्ठ प्राणी आहे आणि तो पाहिजे तसं आपल्या जीवनाला घडवू शकतो, प्रचंड विकास आपला करू शकतो. आपली उन्नती करण्याची शक्ती माणसामध्ये आहे. ती कुठल्याही पशुपक्ष्यामध्ये, प्राण्यामध्ये नाही. तो परावलंबी आहे, पण माणूस स्वावलंबी आहे. तो स्वतः जागृत होऊन आपल्या भविष्याला घडवण्याची शक्ती, आपली डेस्टिनी बदलवण्याची शक्ती माणसामध्ये आहे. ती जाणीव तथागत बुद्धांनी करून दिली. स्वयं दीप भव, प्रकाशित व्हा, स्वतः ज्ञानाने प्रकाशित व्हा, आचरणाने विद्येने प्रकाशित व्हा आणि आपल्या जीवनाला उत्तम दिशा घडवा. हा फार मोलाचा संदेश बाबासाहेबांनी दिला. आज बाबासाहेब एवढे महान घडले, त्यांना 2च डोळे, 2च हात, 2च पाय, आपल्यासारखेच ते माणूस म्हणून जन्माला आले. आणि आज तुम्ही जे मुलं बाळं आहात, आपले विद्यार्थी, आज तरी तुम्ही चांगलं एक जीवन उत्तमरित्या जगत आहात. बाबासाहेब जगत असताना ही संधी त्यांना लाभली नाही. फार दुःखात, कष्टात, गरिबीमध्ये, फार अडीअडचणीमध्ये बाबासाहेब जगत होते. परंतु त्यांचा विचार एवढा श्रेष्ठ होता. काय खातात ते महत्त्वाचे नाही, की काय आपण खातो पितो ते महत्त्वाचं नाही. आपला विचार हा सर्वात श्रेष्ठ आहे. विचार महत्त्वाचा आहे. काय विचार करतो, तो शुद्ध आहे की अशुद्ध आहे, तो विचार कल्याणाचा आहे की दुःख देणार आहे, विकास करणार आहे की आपल्याला अधोगतीला नेणार आहे, तो सर्व विचार हा मोठा महत्त्वाचा असतो. आणि तीच शक्ती बाबासाहेबांनी ओळखली आणि आपल्या विचाराला बदलवणे आपल्या हातात आहे, त्याला योग्य दिशेने नेणे आपल्या हातात आहे. ती जागृती तुमच्यात येणे म्हणजे तुम्ही प्रज्ञेच्या मार्गाने लागलात, दीपक लावलात,
पण ती जागृती आपल्यात जर आली नाही तर आपण परावलंबी असतो. पण शिक्षणाने आपण स्वावलंबी बघतो, ज्ञानाने स्वावलंबी बघतो आणि ज्ञानच आपला विकास करते. आणि ज्ञानाबरोबर आचरण हे शुद्ध असलं पाहिजे, विनम्रता असली पाहिजे, तुमच्यात त्याग असला पाहिजे, सेवा असली पाहिजे, सद्धम्म असला पाहिजे. बुद्धाने दिलेला धम्म त्याचा मूळ उद्देशच आहे दुःख मुक्ती. मूळ उद्देश आहे बहुजन हिताय बहुजन सुखाय. म्हणजे धम्म कशासाठी? बहुजनाच्या हितासाठी आणि बहुजनाच्या सुखासाठी आहे. तर जो माणूस त्या मार्गावर चालेल त्याला सुखही मिळेल, आनंदही मिळेल, प्रगती होईल, प्रकाशही जीवनात येईल आणि मोठाही मिळेल. आणि तेच बाबासाहेबांनी, कोणी म्हणतात म्हणून नाही, कोणी सांगतो म्हणून नाही, त्यांनी स्वतः त्यांची टेस्ट घेतली, स्वतः ते जीवन जगले आणि जीवन जगून त्यांनी बघितलं की बुद्धाची वाणी किती मोठं बनवते माणसाला, किती उच्च बनवते माणसाला, किती माणूस मोठा बनवू शकतो आपल्या शिक्षणाने. आणि केवळ शिक्षणाने नाही, आचरण पाहिजे, शुद्धता पाहिजे, आचरण पाहिजे. तर ह्या जर गोष्टी आपल्यामध्ये असल्या तर जीवन हे धन्य बनते, मोठं बनते, चांगला माणूस बनतो आणि तो धम्म बनवतो. बाबासाहेबांच्या जीवनाकडे बघितलं तर ते धम्म मार्गाने जगले, बुद्ध मार्गाने जगले. जेव्हा बुद्ध त्यांना समजला, तो मॅट्रिकमध्ये असताना समजला, केडुस्कर गुरुजी त्याला बुद्धाचे चरित्र भेट दिलं आणि तिथून त्यांना बुद्ध समजले की काय बुद्धाचे. तिथपासून ते कोणाला न सांगता स्वतः त्या मार्गाने जायचे, बुद्ध विहारात जायचे. कोणी म्हणत नव्हतं की तुम्ही जा म्हणून, ते स्वतः बुद्ध विहारात जायचे. जापानी बुद्ध विहार होतं, परीला बुद्ध विहार होतं, तिथे ते जायचे, वंदना म्हणायचे, बुद्ध मूर्तीचं पूजन करायचे. ते ज्या बुद्ध मूर्तीची पूजा करायची ती बुद्ध मूर्ती आजही आहे. ती पुण्याच्या काय म्हणतो सिम्बॉसिस त्या ठिकाणी आजही ती बुद्ध मूर्ती ठेवली आहे की जी बाबासाहेबजीला वंदन करायची. त्यानंतर राजगृहाला सुद्धा मूर्ती आहे. तर ते त्या मार्गाने जायचं आणि कोणी जावं न जावं, मला जायचं, मला त्या मार्गाने वाटचाल करायची, असं जिद्दीने जो माणूस जातो तो मोठाच बनतो. कारण की बुद्ध त्यालाच पावतो असं म्हणा, बुद्ध त्यांच्यामध्ये येत असतो, ती शक्ती त्यांच्यात येते, ज्ञानाची शक्ती, धम्माची शक्ती, त्याच्याने माणूस मोठा होतो. आज तुमच्याकडे बुद्ध भिक्षू येणे हा पुण्ययोग आहे, राहुल मोदी येणे पुण्ययोग आहे, ते लक्षात ठेवा. कारण की माणूस कामाने मोठा होतो, कामानेच माणूस मोठा होतो, कार्याने मोठा होतो, विचाराने, चिंतनाने माणूस मोठा होतो. तर आज जे बाबासाहेबांचे स्वप्न आहेत ते पूर्ण करण्यासाठी आम्ही काम करत आहोत. मुंबईमध्ये विहार बनावं असं बाबासाहेब आपल्या भाषणात अनेक वेळा बोलत होते. अनेक लोकांचे मोठे मुंबईत हॉल आहेत, बौद्धांचं हॉल नव्हतं, बुद्धाचे विहार नव्हतं. ते बाबासाहेब म्हणायचे, त्यांचे भाषणं जर तुम्ही ऐकले असाल, त्यांनी वर्गणी जमा केली की मला बुद्ध विहार बांधायचं आहे, मोठा हॉल बांधायचा आहे आपल्या समाजाचा. जमीन घेतली बाबासाहेबांनी त्यासाठी, पण ती त्या काळात नाही बांधता आली. तो धागा पकडून विदेशातून मी प्रशिक्षण घेऊन आल्यानंतर मी तो धागा घेतला की असं आपण करावं, विहार आपण बांधूया. आणि त्यामुळे माझे प्रयत्न होते. जमीन घेण्यासाठी फार अडचणी असतात, म्हणजे सोपं नाही, इतक्या अडचणीतून जावं लागते. जमीन तुम्हाला सहजासहजी आपल्या लोकांना कोणी देत नाही, फार अडचण येते. आणि मुंबईमध्ये तर मोठी अडचण, बाहेरही मोठी अडचण असते, लक्षात. मुंबईत फार अडचण, पण या सर्वातून जाऊन आज आपण काम केलं करत आहोत. तर ते बाबासाहेब म्हणायचे की बुद्ध विहार तुम्ही गावागावात बांधा. आज लोकांनी बुद्ध विहार बांधली गावागावात, कोकणात म्हणा, मराठवाड्यात म्हणा, आपल्या विदर्भात म्हणा, जिकडे तिकडे विहार झाले आणि आज समाज त्या दिशेने वाटचाल करतो. भिक्षू लोक आहेत, वाढलेत, चांगलं काम करतात, आनंदाची बाब आहे. आणि जी ऊर्जा बाबासाहेबांना मिळाली तर त्यांचा सन्मान करणे, जयंतीच्या निमित्तानं आपण फार मोठं तुम्ही करत असता, तो आदर्श
सोलापूरने टिकवून ठेवलं आहे, ती अभिमानाची बाब आहे. आता धम्म जर आपल्या जीवनात उतरला, आपल्या जीवनात आला, तर आपलं जीवनच सोन्यासारखं बनेल, घडेल, आणि ते तुम्ही घडवत आहात, ती आनंदाची बाब आहे. तर आज आपण आपल्या कुटुंबातील जी विशेष कुटुंबीय मंडळी म्हणून आपण चंद्रकांत गायकवाड, म्हणजे आपलं नाव ना चंद्रकांत, छान, कालकथित सौ सुनंदा चंद्रकांत गायकवाड, त्यानंतर त्यांचे ज्येष्ठ पुत्र शिलरत्न गायकवाड, त्यानंतर त्यांच्या पत्नी आहेत चंद्रकला, कनिष्ठ पुत्र आहेत प्रज्ञासागर गायकवाड, पत्नी प्रतिमा, त्यानंतर श्रीरत्न गायकवाड यांची सुपुत्री ऋतुला, पुत्र साकेत, चांगलं नाव ठेवलं आहे, प्रज्ञासागर गायकवाड यांचा पुत्र प्रणव, आणि प्रबुद्ध. प्रणव कोण? प्रबुद्ध कोण? प्रबुद्ध आणि यांचं नाव साकेत. साकेत चांगलं. तर आपण सर्व कुटुंबाची मोठी धार्मिक मंडळी आहात, आणि आपण फार सोशल काम करता, शाळा चालवता, समाजाशी जुळून आहात, आणि धम्माशी जुळून आहात, ते महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळेच आज तुमच्याकडे भिक्षू पण येत असतात, आणि राहुल मोदी आले, ही एक मोठी घटना आहे. कालच्या कार्यक्रमाला आम्ही आलो, फार कार्यक्रम कालचा सुंदर झाला, अतिशय आम्हाला त्याच्यातून शिकायला मिळालं. यापूर्वी मी सोलापूरला अनेक वेळा आलेलो आहे, शिक्षक सोसायटीमध्ये यायच्या, नंतर एक बुद्ध विहार आहे, आणि मला रत्नाकर गायकवाडने ज्याला मदत केली त्या बुद्ध विहारात, त्याही विहारामध्ये आमचं जाणे येणं असायचं. नंतर सरोदे म्हणून आहेत आठवलेचे कार्यकर्ते, तर त्यांच्याही गाठीभेटी आमच्या व्हायच्या. शिक्षक सोसायटीमध्ये अनेकदा मोठे मोठे हॉलमध्ये माझे प्रोग्राम झाले, शिबिरे या ठिकाणी आम्ही त्यावेळी घेतले बऱ्याच वर्षापूर्वी. आणि संघप्रकाश दुड्डे हे बऱ्याच वर्षापासून ते विद्यार्थी असताना, शिकत असताना, तेव्हापासून ते आमच्या अति 40 वर्ष झाली, बरोबर, तेव्हापासून ते धम्माशी जुळून आहेत आणि काम करत आहेत. तर हा मला बघून मोठा आनंद वाटला. नागचंद कांबळेही फार धम्माचं चांगलं काम करतात, मुलाबाळांना त्यांनी उच्च शिक्षित केलं, फार त्यांनी शिक्षणाकडे, त्यांचा मुलगा यांनी 99% मार्क मिळवले, 99.60%. आता 100 पैकी 99-60% मिळवले, 100 पैकी, तर तिथे एक इतिहासच झाला तो. हे म्हणजे शक्य नाही, आणि एका गरीब माणसाच्या मुलाने, पण त्यांनी ते दाखवून दिलं की बुद्धी काय असते, शक्ती काय असते, आपण काय करू शकतो, बोलण्यापेक्षा करून दाखवणं महत्त्वाचं. तर त्याचा एक आम्हाला गौरव आहे सर्वांना, त्याचा सन्मान सत्कारही झाला. आणि नागसेनेही एक मोठं, ज्याला आंबेडकराइट्स म्हणून, बाबासाहेबांचे भक्त म्हणा, पूजक म्हणा, आम्ही अनेक वर्षापासून ओळखतो, पण मोठ्या निष्ठेने ते काम करतात, आणि त्याचंच पुण्य आहे, त्यांच्यासोबत आहे आज. निस्वार्थ भावनेने काम करायचं, बाबा सेवा म्हणून जेवढं आपण चांगलं करू शकतो करायचं, वाईट नाही करायचं, पण चांगलं करायचं. तर चांगलं केल्याचंच ते फळ असते, आणि त्यामुळे त्यांनाही लोक चांगलं मानतात, चांगलं त्यांच्या शब्दाला किंमत आहे. कारण की सर्व अधिकाऱ्यांना जागवणे, मुंबईत काम करणं मोठं कठीण असतं, तर ते करत असतात. आणि त्यामुळे मुंबईमध्ये जो 6 डिसेंबरचा प्रोग्राम असतो, तो जगामध्ये आगळा वेगळा असतो असं. आता कितीतरी महापुरुष जगात आहेत, फार महापुरुष झाले, भारतामध्ये फार मोठमोठे लोक झाले, जवाहरलाल नेहरू आहेत, विवेकानंद आहेत, महात्मा गांधी आहेत, सर्व मोठमोठे नेते आहेत, पण कोणाची जयंती एवढ्या पद्धतीने कधी होत नाही, कोणाचाच एवढा स्मृती दिन एवढ्या पद्धतीने पार पाडला जात नाही. दिल्लीमध्ये सगळ्यांचे स्मारक बनवलेले आहेत, सर्व महापुरुषांचे, नेहरूपासून गांधीपासून सर्वांचे स्मारक आहे. त्या स्मारकावर जाणाऱ्याची संख्या मोजकी आहे. पण बाबासाहेबांच्या स्मारक म्हणजे आपण चैत्यभूमी म्हटलं तर चैत्यभूमीवर लाखो लोक जात असतात, न बोलावता जातात, कारण की श्रद्धा आहे, शक्ती आहे. आणि जो मार्ग बाबासाहेबांनी दिला तो मोठा कल्याणाचा मार्ग आहे. जो बुद्ध त्यांनी दिला त्याची तर तुलनाच करता येत नाही जगामध्ये. बुद्धाला जगामध्ये मानतात,
आणि बुद्धामुळे लोकांना सुख शांतीच लाभते, कल्याणच होतं, सुखच लाभते. त्याचे उदाहरण आहेत आपल्याकडे. आज जपानसारखा देश लहानसा पण बुद्ध मार्गाने जाऊन पुढे गेला. कोरिया आहे, जपान आहे, त्यानंतर चायना आहे. चायना एवढा पुढे जातो, त्याचं मूळ आहे बुद्ध. बुद्धाची शिकवण आज जपान चायनाला अनेक वेळा मिळलेली आहे. चायनामध्ये जरी ते बुद्धाला फार मानतात, आता त्यांना ते कळून चुकलं बुद्धाची काय ताकद, काय शक्ती. आणि चायनाची फॅमिली फार म्हणजे बुद्ध म्हणजे सेवा, बुद्ध म्हणजे करुणा, मैत्री, प्रेम, कोणाला फसवणं नाही, कोणाला धोका देणं नाही. ही बुद्धाची मूळ फिलॉसॉफी. आणि त्यामुळे माणूस मोठा बनतो. तर आज या मार्गाने तुम्ही वाटचाल करत आहात, आनंदाची बाब आहे. आणि नेहमी घरी वंदना म्हणावी, नेहमी घरी धम्मासाठी आपण धम्माचे स्मरण करून दान देण्याचा संकल्प करावा, धम्म मार्गाने जाण्याचा संकल्प करावा, तर आपली प्रगती होत असते. आपण आता गायकवाडच्याकडे गेलो होतो, तर गायकवाडसुद्धा एक चांगलं धम्म मार्गावर चालणारी व्यक्ती आहे. आज त्यांनी सुंदर घर बांधलं, बिझनेसमध्ये ते आहेत, पोलीस खात्यामध्ये नोकरी आहे, आणि एक आदर्श जीवन ते जगण्याचा प्रयत्न करतात. तर असे काही मोजके कुटुंब आपल्यामध्ये आहे. आज जुड्डेसारखं म्हणा, त्यांचे म्हणजे जे जे आपल्या धम्माच्या मार्गाने चालतात, आज तुमचं कुटुंब, तरी सर्व एक आदर्श म्हणून आपण जगू, लोकांना आपण दिशा द्यायची आहे. तीच धम्माची सेवा आहे. तशी आपल्यापासून घडत राहू. आणि तुमच्या घरी एक मोठे वृक्ष येणे हे एक फार मोठं पण आहे. तर तो लाभ तुम्हाला तुमच्या श्रद्धेमुळे, तुमच्या आस्थेमुळे आज लाभलेलं आहे. त्याचं फळ म्हणजे धम्माचा आशीर्वाद, धम्माची मैत्री तुम्हाला सतत लाभत राहू. आणखी प्रकाशात आपण वाटचाल करत राहावी. प्रकाशातून प्रकाशाकडे आपण शिक्षणाला फार महत्त्व द्यायचं आहे. आणि तुम्ही शैक्षणिक क्षेत्रात काम करता. आमच्याकडेही आम्ही एक वसतिगृह चालवतो मुंबईत. 5वीपासून 10वीपर्यंत शिकणाऱ्या मुलांना खाणे, पिणे, राहणे सगळं आम्ही त्यांचं करत असतो. त्यानंतर चांदूर रेल्वेला आमची एक शाळा आहे, मूक बधीर विद्यालय, रेसिडेन्शियल स्कूल. 30-35 वर्षापासून चालवतो आहे. तर 50-60 मुलं तिथे मुकी बहिरी मुलं आहेत, तर ते आम्ही चालवतो. गव्हर्नमेंटची पूर्ण ग्रांट वगैरे मिळते, तेही आमच्या. नंतर अनेक शैक्षणिक क्षेत्रामध्ये आणि इंटरनॅशनल क्षेत्रात आमचे काम आहे. तर त्याचं पुण्य आपल्या सर्वांना आम्ही शेअर करत आहोत. तर बुद्ध धम्म आणि संघाचे स्मरण करून बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मरण करून आणि त्याने दिलेल्या मार्गाने चालूनच आपण प्रकाशाकडे झेप घेऊ शकतो. आज आमची मुलं, मी जेव्हा जापानला गेलो, जापानला आपली मुलं आहेत, आपली मुलं सिंगापूरला आहेत, इंग्लंडमध्ये आहेत, अमेरिकेत आहेत, कॅनडात आहेत. जिथे जिथे मी गेलो तिथे आपले आम्हाला लोक भेटतात आणि आज लोक आहेत. तर ही प्रगती आहे. आणि तोच उत्सव आनंदाचा आपण जयंती म्हणून मानतो. हा आपला सर्वात मोठा सण आहे. तर त्याचं निमित्ताने आम्हाला इथे येता आलं. सगळ्यांनी जी आमची सेवा केली, अण्णा बनसोडे ते फार चांगले काम करणारी व्यक्ती आहेत. त्यांना बघून आम्हाला एवढा आनंद वाटतो की आपल्या माणसाचा साधा माणूस पण आज विधानसभेमध्ये उपाध्यक्षाच्या पदावर आहे आणि त्यांच्या सहकार्याने आहे. आणि सर्वांसोबत मिळून वागण्याची त्यांची शक्ती बघितली. काल मी त्यांना बघितलं, त्यांना भेटायला येणारे लोक आपलेच नाही तर इतरही लोक सगळे भेटतात. इतरही समाज त्यांना फार मानतो. कारण की त्यांची ती भावना आहे, तुम्ही सगळ्यासाठी काम करा, सगळे तुम्हाला उचलून धरतील. बरोबर आहे की? बाबासाहेबांनी तेच शिकवलं, फक्त एका कम्युनिटीसाठी काम नाही करायचं, तुम्ही सगळ्यांसाठी काम करा, तर सगळ्याची तुम्ही पूजनीय बना. मी सुद्धा तोच उदाहरण मी चर्चमध्ये मला बोलावतात, मी तिथेही जाऊन बुद्धाचं बाबासाहेबांचं सांगतो. हिंदू लोक मला बोलावतात, ख्रिश्चन लोक मला बोलावतात, मुस्लिम बोलावतात, त्यानंतर शीख लोक बोलावतात. तर सगळ्या ठिकाणी मी जात असतो आणि तोच बुद्धाचा मार्ग आहे. बुद्ध कधी कोणात मतभेद करत नाही, कोणामध्ये बुद्ध उचनीचता मानत नाही, सगळ्यांना ज्ञान देण्याचा प्रयत्न करतो.
आणि त्याच मार्गाने आमच्या जाण्याचा संकल्प असतो. तर आज आपण तुमच्या घरी येऊन आम्हाला फार आनंद झाला. फार सुंदर तुम्ही धम्ममार्गाने चालत असल्यामुळे चांगलं घराचं मेंटेन केलं. आणि सगळ्यात म्हणजे सुंदरता, मुलाबाळांना तुम्ही चांगलं शिकवता. फार दिवसांमध्ये मुलगा शिकतो, चांगली गोष्ट आहे. मुलगी तर हीच आपली संपत्ती आहे, लक्षात घ्या. आणि ही संपत्ती कोणी चोरून देऊ शकत नाही. जी संपत्ती बुद्धाने शिकवली, त्या काळात बुद्ध म्हणतात, तुम्ही आमचे माझी प्रवचन ऐकत चला. यूट्यूबला 1600च्या वर व्हिडिओ CD मी अपलोड केलेले आहेत. म्हणजे व्हॉट्सॲपला आहेत, यूट्यूबला आहेत, म्हणजे फेसबुकला आहेत, अनेक सोशल मीडियामध्ये आहेत. तर ते आपण ऐकायचं, लोकांना सांगायचं बुद्ध काय शिकवतात, ऐका काय शिकवतात. तर आज त्या मार्गाने जात असताना आम्हाला आनंद होतो. आणि उच्च शिक्षण घेऊन सुद्धा म्हणजे PhD आम्ही केली, थिसेस मी लिहिलं मोठं. आणि तो थिसेस आमच्या तिथल्या सेंट झेवियर्स कॉलेजमधून इंग्रजीमध्ये मी सबमिट केला थिसेस. आणि तिथून तो मुंबई विद्यापीठाने PhDचं अवॉर्ड दिलं. तर असं काम करून की जे बाबासाहेबांना अपेक्षित होतं की आमचे भिक्षू मोठे बनू दे, विद्वान बनू दे, इंटरनॅशनल बनू दे, तर त्या मार्गाने आम्ही वाटचाल करतो. आणि अशाच पद्धतीने आमच्या भिक्षूंनी मोठं बनावं. आज आमचे काही भिक्षू चांगलं शिकत आहेत, तो आनंदाचा भाग आहे. आणि चांगलं पुढे गेलं पाहिजे, तोच आमची इच्छा आहे. आपले सर्वांचे सहकार्य लाभत असतो, लाभत राहावं ही भावना व्यक्त करून तुम्हा सर्वांना बुद्ध धम्म आणि संघाची त्रिरत्नाची मंगल मैत्री आपल्या गायकवाड कुटुंबानं तुम्हा सर्वांना लाभत राहावं या भावनेने आपल्याकडे जे आपण आईचा फोटो ठेवला हा खरोखर ठेवला पाहिजे. आई वडिलांची आपण पूजा केली पाहिजे. आई वडील त्यांची पूजाच केली पाहिजे, त्यांची वंदनाच म्हटली पाहिजे. असं तथागत गीतेत बोलतात, माता पितो पठ्ठान पुत्रदारस संग्रह. म्हणजे आई वडिलांचा सन्मान करा, त्यांचा आदर करा, पूजा करा, वंदना करा. हा बुद्धाची शिकवण आहे आणि ते आपण करतो. बाबासाहेबांनी ते केलेलं आहे. बाबासाहेबसुद्धा जीवनभर त्यांच्या आई वडिलांचं स्मरण करायचं आणि त्या मार्गाने धम्ममार्गाने चालत राहिले. तर तसंच आम्हालाची प्रेरणा अंतरातून लागू दे, मिळू दे या भावनेने आपण आता वंदना पूजा करू. मी म्हणेन तसं विशेष कीर्तन पंचशील तुम्हाला या ठिकाणी दिलं जात आहे आणि आशीर्वाद दिले जाते. मी म्हणेन तसं सर्वांनी म्हणा. बुद्धं नमामि, बुद्धं नमामि, धम्मं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि, संघं नमामि. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. 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 बुद्धं शरणं गच्छामि, बुद्धं शरणं गच्छामि, शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि,
तदीयम्पि धम्मं शरणं गच्छामि तदीयम्पि संघं शरणं गच्छामि तदीयम्पि संघं शरणं गच्छामि पानातिपाता वीरमणि सिक्खापदं समादियामि पाणातिपाता वैरमणि शिक्षापदं समादियामि अदिन्नादाना वीरमणि सिक्खापदं समादियामि अदिन्नदाना वैरमणि शिक्षापदं समादियामि कामेषु मिच्छाचारा वीरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिच्छाचारा वैरमणि शिक्षापदं समादियामि मुसावादा वीरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वैरमणि शिक्षापदं समादियामि सुरामेरयमज्जपमादट्ठाना वीरमणि सिक्खापदं समादियामि सूरामेरयमज्जपमादट्ठाना वैरमणि सिक्खापदं समादियामि शरणेन सद्धिं पञ्चशीलं धम्मं सुरक्षितं साधुकं कृत्वा अपमादेन शीलं सम्पादित वन्दे साधु 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 साधु. एक विशेष आशीर्वाद मला दिला जाईल. आणि परमेश्वरापर्यंत जे तुम्ही भोजन केलेलं नाही, भोजन तुम्ही जेवण करायचं आहे, परंतु जेव्हा ब्रह्मगुरू घरी येतात तो दिवस फार मोठा सोन्याचा मोठा मंगलमय दिवस असतो. आज त्याचा लाभ तुम्ही घेतलेला आहे. जेवण तर आपण करतच असतो, मागे पुढे होतच असते जेवण, पण आजचा दिवस विशेष रूपाने आपल्या सर्वांसाठी आहे, तुमच्या मुलाबाळांसाठी आहे, सर्वांसाठी तो महत्त्वाचा दिवस आहे. जेव्हा मोठे ब्रह्मगुरू आपल्या घरी येतात त्यांचा योग्य सन्मान करणे म्हणजे त्रिरत्नाचा सन्मान. आणि त्रिरत्नाच्या सन्मानामध्ये, त्रिरत्नाच्या पूजेमध्ये प्रचंड शक्ती आहे. त्रिरत्न हे वास्तविक सत्य आहे, काल्पनिक नाही. 3 रत्न आजही आपण बघतो. कुठले 3 रत्न? बुद्धरत्न, धम्मरत्न, संघरत्न. हे 3ही रत्न काल्पनिक नाही, बुद्ध जन्माला आले ही सत्यता आहे. धम्म म्हणजे निसर्गात आहे, तो आहेच, तो आजही सत्य आहे, कालही सत्य होता, आजही सत्य आहे. आणि संघ म्हणजे आज आपण भिक्षू संघ बघतो, तो आजचा नाही आहे. आज तुम्हाला भिक्षू दिसतात, पण हे भिक्षू त्यांचे गुरु झाले. गुरु मोठे विद्वान, त्या गुरुचे गुरु मोठे विद्वान, त्यांचे गुरु मोठे विद्वान, आणखी गुरुचे गुरु, आणखी गुरुचे गुरु, आणखी गुरुचे गुरु, असं आज जे बोलणारे भिक्षू आहेत, यांच्या मागे जर आपण गेलो तर ती लाईन 1 पर्यंत बुद्धापर्यंत जात असते. खोटं आहे की खरं आहे? याच्यात खोटं काहीच नाही, एकदम ते खरंपण आहे पूर्ण. टोटल ती बुद्धापर्यंत 2600 वर्षापर्यंत गेली, कारण का भिक्खू संघ बुद्धाने निर्माण केला आहे, बरोबर आहे. आणि तिथून निर्माण झालेला भिक्खू संघ तो आज गुरु शिष्य परंपरेने आजपर्यंत आज 5ही खंडात पसरलेला आहे. आज आफ्रिकामध्ये भिक्खू संघ आहे, आज अमेरिकामध्ये, ऑस्ट्रेलिया खंडात आहे, अमेरिकेत आहे, सगळीकडे आज बुद्धविहार सगळीकडे आहे. आणि बुद्धविहाराला लोक आपल्या आस्थेने बांधतात, आपल्या स्वतः वर्गणी काढून बांधतात. आणि प्रलोभन द्यावं लागत नाही, तुम्ही बुद्ध म्हणा, आम्ही तुम्हाला हे देतो, तुम्ही हे करो, असं करावं लागत नाही. आज जिकडे तिकडे एवढा वेगाने बुद्ध धर्म युरोपमध्ये आज आम्ही कधी जात असतो, इंग्लंड, अमेरिका, फ्रान्स, जपान सगळी लोक बुद्धाला शिकायला लागली. आणि वैज्ञानिक लोक बुद्धाला म्हणतात, कारण तो सत्यावर आधारित आहे. बुद्ध धर्माचा बेसिस आहे 4 आर्य सत्य. त्याला कोणी असत्य बोलेल का? कोणाची ताकद नाही त्याला असत्य बोलण्याची. सत्यच आहे ते. त्या काळात सत्य होतं,
सत्याला असत्य कोणी करू शकत नाही. धम्माची ताकद, सत्य म्हणजेच धम्म आहे. तर तो जो मार्ग बुद्धाने शिकवला आणि त्या मार्गाने शेकडो कोट्यावधी लोकांनी आपला उद्धार केला. अनेक राजे होऊन गेले, शेकडो राजे, एक दोन नाही. आज ज्या ज्या देशात बुद्ध धम्म आहे ते रॉयल परंपरा, राजघराण्याची परंपरा आहे. थायलंडमध्ये राजघराणे, राजे भिक्षू बनले. श्रीलंकेमध्ये राजघराणे, कोलंबियामध्ये म्हणजे कंबोडियामध्ये राजघराणे, सगळ्या ठिकाणी अशा राजघराण्यात पुन्हा धम्म आलेला आहे. म्हणजे किती आपण भाग्यवान आहोत. ते पुन्हा मिळालं बाबासाहेब. नाहीतर या धम्माला तुम्हाला स्पर्श करता आलं नसतं. हा धम्म निव्वळ विद्वानांचा होता, ब्राह्मणांचा होता. आणि तोही विद्वान ब्राह्मणाचा. ब्राह्मणात मूर्ख ब्राह्मणही असतात, मूर्खही असतात. तर विद्वानाचा होता. पंचवर्गीय ब्राह्मण, त्यांचा तो धम्म होता, त्यांनीच सांभाळला. आणि बुद्धाच्या काळात 80% ब्राह्मणच होते. पण बुद्धांनी जातपात पाळली नाही. त्यांनी सगळ्यांनाच दीक्षा दिली, गरिबांना, सगळ्या जातीच्या लोकांना. जात नावाची सर्वात प्रथम कोणी जरी जातीला तोडलं असेल तर ते बुद्धांनी केलं. त्याला म्हणतात क्रांतीचे अग्रदूत. म्हणजे आपण बाबासाहेबांनी क्रांती केलीच, चांगलं झालं, पण पहिली क्रांती केली या विश्वामध्ये ती बुद्धांनी केलेली आहे. आमच्या गुरुजींनी पुस्तक लिहिलं, आनंद कौशल यांनी, क्रांती के अग्रदूत भगवान बुद्ध. म्हणजे त्या समाजात राहून त्यांच्यामध्ये ते क्रांती घडवणे हे काही सोपं नाही. फार मोठं त्याला मन लागलं असते. तर त्या मार्गाने आपण वाटचाल करा, तुमचं कल्याण होईल. धम्म मार्गाने चाला, मंगल होईल. एवढीच आपल्यामध्ये आशीर्वाद देऊ, म्हणून आशीर्वाद आपला देत आहे. तर सद्दै बुद्धा बलपत्ता पच्चेकानंच यंबलम अरहंतानंच तेजेन रक्षं बंधामि सर्वसु दुःखपत्ता च निर्दुःखा भयपत्ता च निर्भया शोकपत्ता च निःशोका होतु सर्वैति प्राणिनो दानं ददन्तु श्रद्धाय शीलं रक्षन्तु सर्वदा भावना धीरता हुन्तु गच्छन्तु देवता गता दुःखपत्ता च निर्दुःखा भयपत्ता च निर्भया शोकपत्ता च निःशोका हुन्तु सर्वैति प्राणिनो भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसङ्घानुभावेन सदा सुखी भवन्तु ते अभिवादनशीलस्य नित्यं बुद्धापचारिणो चत्तारो धम्मा वर्धन्ति आयुर्वन्नो सुखं वदन्ति आयुर्वन्नो सुखं वदन्ति. आपल्याला निरोगत्व लाभो, यश वैभव लाभो, सुख शांती लाभो, दीर्घ आयुष्य लाभो आणि मंगलमय आशीर्वाद आणि मंगल मैत्री त्रिरत्नाची निरंतर आपणास लाभत राहो. साधु 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 साधु. आपण एक शिबिर घेऊ. गुड डे. हो सर, बोलते. तुम्ही तयारी करा. हो. मी तुम्हाला